आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। डिलिमिटेशन संदर्भात 15 तारखेला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक, संजय राऊत यांची माहिती। मतदारसंघाची पुनर्रचना सर्व पक्षांच्या चर्चेनंतर झाली पाहिजे। भाजप स्वतःचाच फायदा बघून धोरण ठरवतं, संजय राऊत यांची भाजपवर टीका। महिला आरक्षण नव्हे तर डिलिमिटेशन हा खरा मुद्दा, सोनिया गांधी यांची लेख लिहित केंद्र सरकारवर टीका। केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर सोनिया गांधी यांची टीका। डिलिमिटेशन मुद्दा संविधानासाठी धोकादायक, सोनिया गांधी यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे मे महिन्यात विदर्भाचा दौरा करणार, शाखा प्रमुख गटप्रमुखांसोबत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेणार। पक्ष बांधणी संदर्भात उद्धव ठाकरे आढावा दौरा घेणार। पुणे पालिका प्रशासनाविरोधात सुनेत्रा पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, मुख्यमंत्र्यांनीही तक्रारीनुसार अहवाल मागवला। कार्यालयाच्या पुनर्रचनेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार। रोहित पवार यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली। राज्यातील शाळांच्या प्रश्नांसंदर्भात रोहित पवार दादा भुसे यांची भेट, तर त्रुटी समजून घेत 28 एप्रिलला सचिवांसोबत बैठक होणार असल्याची रोहित पवार यांची माहिती। सांगलीत विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यात टोलेबाजी। एवढ्या वर्षात जयंत पाटील यांनी कधीच जेवायला बोलावलं नाही, विशाल पाटील यांचा टोला। तुमचं जेवण आता झालंय, आता बारी आमची, विश्वजित कदम यांचा प्रतिटोला। तर आपण आपलं जेवण नक्की देऊ, जयंत पाटील यांचा मिश्किल खुलासा। प्राजक्त तनपुरे यांची राहुरी पोटनिवडणुकीतून भाजप नेत्यांच्या भेटीनंतर माघार। तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपसोबत आहेत, सुजय विखे पाटील यांचा दावा। लातूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी, कार्यकर्ते नाराज, जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी। निलंगामधील सभेत नाराज कार्यकर्त्यांची आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासमोर घोषणाबाजी। भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांची सदिच्छा भेट। पेडणेकरांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाला पाठिंबा दिल्याची वाघ यांची प्रतिक्रिया। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। देशात यावर्षी सरासरीच्या 92% पाऊस पडेल। पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज। दुसरा अंदाज मे महिन्याच्या मध्यापर्यंत जाहीर करणार, अशी ही माहिती। महाराष्ट्रात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ सगळीकडे सामान्यपेक्षा कमी पावसाचा आयएमडीचा अंदाज। महाराष्ट्र सागरी सुरक्षेची तटबंदी अधिक भक्कम होणार। पोलीस दलाला मिळणार 30 नवीन स्पीड बोटी। पहिल्या टप्प्यात 30 सागरी गस्ती बोटीची खरेदीची प्रक्रिया सुरू। स्पीड बोटी पुरवण्यासाठी 3 कंपन्यांची निवड। सोलापूरकरांना आणखी एक वंदे भारत ट्रेन मिळणार। बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार। रेल्वे बोर्डाकडून नवीन स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज रात्री मध्य रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या। विशेष लोकल सीएसएमटी ते कल्याण दरम्यान चालवल्या जाणार। राज्यात स्मार्ट मीटर जोडणीनं 1 कोटीचा टप्पा ओलांडला। गेल्या 2 महिन्यात 20 लाख नवीन ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याची माहिती। आकडेवारीवरून अकोला आणि अमरावती विभाग मात्र या योजनेत अद्याप पिछाडीवर। मराठी भाषेचं शिक्षण आणि प्रचारासाठी चारकोपमधील एकविरा शाळेत अस्तित्व कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमाद्वारे मराठी शाळा आणि मराठी भाषेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं। पालघर पोलिसांची बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई। 18 जणांना देशाबाहेर पाठवलं। अमिना काझी, शमीन काझी, रानिक शेख आणि सैफुल्ला खान यांचा समावेश। चंद्रपूरमधील वरोरा शहरालगत कॉटन जिनिंगला भीषण आग। जिनिंगला लागलेल्या आगीत कोट्यवधींचा कापूस जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, तर अजूनही आग धुमसत असल्याची माहिती। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। मध्य रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वाढतच चाललं। मागील वर्षीच्या 41.90 लाख विना तिकीट प्रवाशांच्या तुलनेत यंदा फुकट्या प्रवाशांच्या संख्येत 10% वाढ। मुंबई पालिका प्रशासनाकडून नाल्यांच्या काठ्यावर उंच जाळ्या बसवण्याची योजना। आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार। वांद्रे रेक्लेमेशन, वरळी आदर्श नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा।
तिन्ही प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं C&DA पद्धतीनं निविदा मागवल्या. मुंबई मेट्रो 3चा प्रवास सुखकर होणार. विद्यार्थी आणि पर्यटकांना भाड्यात 25% सवलत. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवर सवलतीचे पास मिळणार. MMRC कडून योजना जाहीर. भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 15 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद राहणार. मंदिर प्रशासनाकडून LED स्क्रीनच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था केली जाणार. संत ज्ञानेश्वर पालखीच्या भवानीपेठ मुक्कामाबाबतचा निर्णय लांबणीवर. 8 दिवसात बैठक. भवानीपेठेतील मुक्काम इतरत्र हलवण्यासाठी इतर जागेबाबतचा कुठलाही प्रस्ताव न आल्यानं निर्णय लांबणीवर. 1 मे रोजी अधिकृत निर्णय घेतला जाणार. पुण्यात 13 लाख वाहनांना अजूनही जुन्या नंबर प्लेट. वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत. 5 वेळा मुदतवाढ देऊनही केवळ 11,18,849 वाहन चालकांनी उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवल्या. PMPच्या खालावलेल्या दर्जामुळे दरमहा 1 लाख फेऱ्या रद्द. परिसर संस्थेच्या अहवालातून प्रकार उघड. प्रति लाख प्रवाशांमागे केवळ 222 बस उपलब्ध. खराब सेवेमुळे पुणेकरांची PMPML बसेसकडे पाठ. पुणे शहरात उन्हाचा तडाखा. पुण्याच्या लोहगावमध्ये पारा 41 अंशांच्या पार. पुढील 4 ते 5 दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. पुण्यात 15 एप्रिल रोजी तापमान वाढीचा येलो अलर्ट.